नमस्कार, मी सोनू आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे फणसाची भाजी आणि खूप छान पद्धतीने बनवणार आहे. तुम्ही बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि खूप सोपी पद्धत आहे. आता मी घेतल्या कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर आपण नंतर टाकू आणि जिरं घेतलं आहे, थोडेसे शेंगदाणे घेतले आणि त्याच्याबरोबर हे मी भाजून घेतलं आहे. लसूण 4-5 पाकळ्या लसुणीच्या घेतल्या, थोडं अद्रक, अ, धने घेतले भाजून आणि खोबरं भाजून घेतलं आहे. आणि हे सगळं मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते आणि हा सगळा मसाला एकत्रच काढायचा आहे आपल्याला. आणि यामुळे ना भाजी बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि खूप सोपी पद्धत आहे. याच्यानंतर मी कांदा भाजून घेतला आहे, 2 कांदे घेतले मीडियम साईजचे. गोडंबी घेतली आहे थोडी, 4-5 4-5 गोडंबी घेतली आहे, थोडीशी गोडंबी घेतली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या 5-6, त्या पण भाजून घेतल्यात मी. आणि हा सगळा पेस्ट आपण बनवायचा आता. तर ना फणस मी हे कुकरला 2 शिट्टी लावून घेतले आहेत आणि त्यामुळे ना फणस लवकर आपली भाजी पटकन बनते. कारण फणस ना लवकर शिजत नाही, तर वेळ लागतो त्याला खूप. तर मी कुकरला लावून घ्यायचं. 1 किंवा 2 शिट्टी लावून घ्यायच्या. जास्त नाही शिजवायचं आणि थोडं जे अर्धं शिजलेलं राहतं ते मग मसाल्यामध्ये होऊन जाईल. तर आपण मसाला आता तेलामध्ये टाकला आणि आता याच्यामध्ये नमक टाकायचं. नमक तुमच्या चवीनुसार जास्त. तर बघा आता मसाला होत आलाय. तर तुम्हाला ओळखायलाच येईल मसाल्याचे कलर चेंज झालाय, तर मसाला आता थोडा मसाला झालाय, थोडा बाकी आहे. तर आता तर हे बघा तेल सुटलंय आता मसाल्याला. आता मसाला आपला छान झालाय. आता आपण यामध्ये आपण रोजचा जो भाजीला मसाला टाकतोय ते टाकायचं. हळद, मिरची पावडर आणि मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे थोडं कलरसाठी, कारण ती जास्त तिखट नसते. आणि आपण आधी हिरव्या मिरच्या घातल्या, तर जास्त मिरची पावडर नाही टाकली मी आता. आणि फणस टाकून द्यायचा आता. आणि फणस ना मसाल्यामध्ये थोड्या वेळ ते शिजू द्यायचं. आणि जे मी कुकरला फणस शिजवले ना, ते पाणी मी फेकलं नाही, ते पाणी ना तसंच ठेवायचं, कारण ते आणि याच्यामध्ये आपण वापरायचं. आणि ते पाणी थोडं गरम असतं, त्याच्यामुळे गरम पाणी याच्यात टाकायचं आपण. तर ते पाणी आधी मी कुकरमधून काढलं तेव्हा गरमच होतं, तर तेच मी याच्यामध्ये टाकलंय. तर आता हे फणस ना मसाल्यामध्ये थोडं पकलंय. तर आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये हे फणस आता थोडंसं शिजलंय, तर आपण याच्यामध्ये मसाला टाकलाय थोडा, किचन किंग मसाला, किंवा तुमच्याकडे जो पण अवेलेबल असेल तो पण मसाला तुम्ही टाकू शकता. आता तुम्ही फणस बघा झालंय आता. आता आपण आणखी जे आपल्याकडे पाणी उरलेलं होतं ते पण आपण आता टाकून दिलंय. आता तुम्हाला जेवढं पाणी लागतं याच्यामध्ये, तेवढं तुम्ही याच्यामध्ये आता टाकून द्या. आणि याला झाकून होऊ द्यायचं ना 10 मिनटं, कारण फणस लवकर नाही शिजत. तर याला कमीत कमी आपल्याला 10 मिनटं लागतील. आणि आता कोथिंबीर मी वरून टाकते.
तर आपली ही रश्श्याची भाजी, फणसाची भाजी तयार झाली आहे आणि दिसायला बघा किती छान दिसते. आता मी ही भाताबरोबर सर्व्ह करते कारण की मला ही भाताबरोबर आवडते. तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता आणि प्लीज जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर